किंकर म्हणजे वीट, त्याच्यात तुमच्याकडे तुमच्या विटामध्ये कंकर आहे ना, येतंय का कंकर? तुम्ही म्हणता ना ही वीट खराब आहे, कंकर आहे, जास्त वाजलेली, ती फेकून द्या तुम्ही, बरोबर आहे. पण नामदेव राय अर्थात म्हणजे त्याला वीट म्हणतात. माझा मुद्दा असा आहे, नामदेव राय त्याची वीट झाले आणि त्यांनी ते आवार रचलं, विस्तार केला. ज्ञानोबा नामदेव रायाने ते कार्य या ठिकाणी केलं. कसा विस्तार केला, कुठपर्यंत विस्तार केला, काय केलं त्या विस्तारामध्ये, अनेक प्रकारचा विचार मला निर्धारित वेळेमध्ये मी त्याच्यावर बोलण्याचा प्रयत्न करेन. बरं म्हटले महाराज, तुमच्या इमारतीला भिंती आहेत पण कॉलम खांब वगैरे असतील ना. साधकपूरचा होता, कलियुगातला होता आणि जरा थोडा विचार करून आलेला होता. महाराजाला प्रश्न विचारायचे. बर 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 म्हणले, महाराज खांब असेल ना तुमच्या इमारतीला? बहिणाबाई महाराज म्हणतात, हो आमच्या ही इमारतीला असा भला मोठा खांब आहे की ज्या खांबाला कुठल्याच परिस्थितीमध्ये तो खांब त्या ठिकाणी डगमगत नाही. काहीही परिस्थिती निर्माण झाली तरी त्या खांबाला काहीच होत नाही. बहिणाबाई महाराजांनी त्या खांबाचं वर्णन करायला सुरुवात केली. खांब दिला भागवत. एकनाथ महाराजांनी पुढच्या कालखंडामध्ये काय केलं तर भागवतासारखा ग्रंथ निर्माण केला आणि तो समाजाला बहाल करून दिला. त्या भागवताच्या जोरावर, त्या भागवताच्या ज्ञानावर हा ही भागवत धर्माची इमारत उभी राहिली. एकनाथ महाराजांच्या कालखंडाचा विचार केला तर प्रतिकूल परिस्थितीतला कालखंड होता आणि त्याही कालखंडामध्ये भागवतासारख्या ग्रंथाने आमचा धर्म, आमची भागवत धर्माच्या इमारतीचा, या वारकरी संप्रदायाचा विचार आमच्यापर्यंत आणून पोहोचवला आणि त्याही कालखंडामध्ये भागवत त्याला सहाय्यभूत झालं. विठ्ठल महाराज म्हटले, याच्यावर काही घुमट वगैरे काही टाकलंय का? बहिणाबाई महाराज म्हणतात, हो, कारण कलियुग लागलं आणि त्या कलियुगामध्ये भागवत धर्म अर्थात वारकरी संप्रदाय कलशाच्या विचारापर्यंत जाऊन पोहोचला. आणि असा हा विचार पोहोचत असताना कुणी काम केलं, त्या कलियुगामध्ये कुणी काम केलं आणि कोणत्या स्वरूपात केलं? बहिणाबाई महाराज सांगतात, तुका झाला कलश भजन करा सावकाश. तुकोबारा या कलियुगामध्ये कलश स्थानी आहेत आणि त्यांनी काय कार्य केलं तर भजन केलं आणि ते कसं केलं तर सावकाश केलं. आपणही सावकाश याचा विचार करूया. विठ्ठल बरं म्हटलं, महाराज मग तुमचं काय काम नेमकं? तुम्ही सांगता, तुम्ही एवढं वर्णन करून सांगता आम्हाला, मग तुम्ही नेमकं काय केलं? बहिणाबाई महाराज सांगतात, अरे माझ्या जीवनामध्ये या कलशावरती, या भागवत धर्माच्या इमारतीवरती मला ध्वजा फडकवण्याचं सौभाग्य प्राप्त झालं. म्हणजे ध्वजा नेमकी बहिणाबाई महाराजांनी कोणती फडकवली, काय केलं त्या ध्वजा फडकवण्याकरता? अनेक प्रकारचा विचार आहे. मी ते विस्तारात बोलण्याचा, मी तुम्हाला मुद्देसूद बोलण्याचा प्रयत्न करणार आहे. तर तो महाराज सांगतात, बहिणी म्हणे फडकती ध्वजा, बहिणी म्हणे फडकती ध्वजा, निरूपण झाले ओजा. बहिणाबाई महाराज म्हणतात, मी या सर्व निरूपण त्या ठिकाणी कशामुळे करू शकले तर संत कृपा झाली, इमारत फळा आली, ज्ञान देवे रचिला पाया, उभारिले देवालया. भाविक संत सज्जन श्रोते मायबाप हो, मोठ्या आनंदाच्या उत्साहाच्या वातावरणामध्ये संपन्न होत असलेला आपला हा अखंड हरिनाम सप्ताह वर्षे 21. या 21व्या वर्षातील आजची ही 5व्या दिवसाची का बरोबर 5व्या दिवसाची नामसंकीर्तन सेवा माझ्या परम सौभाग्यानं मला या ठिकाणी प्राप्त झाली. तशी माझी सेवा 6व्या दिवसाची होती, 7व्या दिवसाची होती, पण अपरिहार्य कारणामुळे मी तुमच्याशी काल
बोलून गेलो, अपरिहार्य कारणामुळे मला त्या ठिकाणी बदल करावा लागला आणि तो तुम्ही बदल स्वीकारून मोठ्या आनंदाने प्रेमानं त्या ठिकाणी आजच्या या क्षणाला सर्वजण प्राप्त आहात, म्हणून प्रथमतः तुम्हा सर्व भाविकांना धन्यवाद व्यक्त करतो। या सप्ताह कमिटीचे संयोजक आयोजक सर्व भाविकांना सद्भाविकांना मी या धन्यवाद व्यक्त करेल की एवढ्या प्रतिकूल परिस्थितीमध्येही या धर्म मंडपाला तुम्ही मोठं करत आहात, या धर्म मंडपाला घेऊन तुम्ही चालत आहात। त्याच्यामध्ये काही बहुतांश तरुण मंडळी सुद्धा असतील, काही वृद्ध मंडळी असतील, काही मिडल क्लास मधले असतील, सर्वच मंडळी आहेत। या सर्वांना मी धन्यवाद या करता म्हणतो। तर तुम्ही एकमेकाच्या मताला दुजोरा देऊन, एकमेकाच्या मताला घेऊन तुम्ही या वारकरी संप्रदायाला त्या ठिकाणी मोठं करण्याचा प्रयत्न करत आहात। सर्वजण एकत्रित येऊन हे कार्य तुम्ही करत आहात। भाऊबाबांच्या या पुण्यस्मरणाचा पर्वणीचा कालखंड तुम्ही त्या ठिकाणी साजरा करत आहात। दादा सांगेल तुम्हाला, सद्गुरु भगवान बाबा, सद्गुरु वामन भाऊ महाराज सुख वाटण्याकरता बसलेले, सुख वाटण्याकरता बसलेले, त्याचे मानकरी तुम्ही व्हा। विठ्ठल म्हणून भगवान बाबाच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने अवघ्या महाराष्ट्रामध्ये नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा बाबाची पुण्यतिथी साजरी होते। एक दिवस असा येणार आहे परदेशामध्ये सुद्धा भगवान बाबाची पुण्यतिथी साजरी होणार आहे। दादा टाळ्या कधी वाजता, एक दिवस येणार आहे, त्या दिवसाला बघण्याकरता तुम्ही सज्ज व्हा। सर्वांनी त्या ठिकाणी आपल्या डोळ्यांमध्ये त्या ठिकाणी प्राण आणून बघण्याचा प्रयत्न करा की बाबाची पुण्यतिथी मला परदेशात पाहिजे। होणार आहे, 100% होणार आहे। याला फार काळ नाही, जवळ आलाय काळ, जवळ आलाय। आणि म्हणून काळ ठरवत असतो सर्व गोष्टी। म्हणून अशा बाबांच्या पवित्र या पर्वणीच्या कालखंडावरती, कारण मी पर्वणीचा कालखंड का म्हणतो तर कुठल्याही महात्म्याचं पुण्यतिथी असेल तर तो पर्व काळ असतो। तसा पुण्यतिथीचा कालखंड म्हटलं तर तो आपल्यासाठी अशुभ सांगितला जातो, पण आपल्या पुण्यतिथीचा, संतांच्या पुण्यतिथीचा काळ आपल्या करता अशुभ नसतो। राजा हो, लक्षात ठेवा। ती कशी असतात? ती पवित्र असतात, ती पुन्हा शुद्ध असतात आणि सर्व काळ शुद्ध असतात। पवित्र सोहळे, बोला बोला, पवित्र वा वा वा, काळवाडी काय झालंय? 2 दिवसापासून वारं सुटलं बा। पण ऐका, उभं वारं नाही सुटलं बर का, वारं सुटलं पण उभं नाही सुटलं, गार वारा सुटला। आणि हा गारवा थोडा त्रासदायक आहे आपल्याला। तुम्ही बरं झालं सारे रगी घेऊन आले, 1-2-4 आम्हाला जरी आणले असते तरी मग काही आम्हाला मला म्हणले असते महाराज घ्या रगांग। असंच हे आपलंच पाहतं कोणी, दुसऱ्याचा कोण विचार करतय, अजिबात नाही। चला, साधू संत या जगामध्ये पवित्र आहेत आणि म्हणून त्यांची पुण्यतिथी पर्व काळ आहे। बाबाची पुण्यतिथी आपण साजरी करतो तो पर्व काळ आहे। आणि पर्व काळ काय करतो ऐका राजांनो, पर्व काळ आपल्या जीवनामध्ये हातामध्ये घेतलेली साधना ध्येयापर्यंत नेऊन पोहोचवतो। आपण हातामध्ये घेतलेल्या भजनादी सर्व क्रिया त्या फळापर्यंत घेऊन जातो, म्हणून त्याला पर्व काळ म्हणतात। सर्वच पाण्याला तीर्थ म्हणत नाहीत, सर्वच भूमीला छत्र म्हणत नाहीत, तसं सर्वच कालाला पर्व काल म्हणत नाही। दादा मला गेन द्या, गेन द्या, थोडा गेन। सर्वच पाण्याला तीर्थ म्हणत नाहीत, का म्हणत नाहीत?
सर्वच निर्जंतुक केलेलं पाणी थोडं तीर्थ होऊ शकतं का? असं म्हणता तुम्ही, अरे तीर्थाच्या बाटल्या आणा असं म्हणता का तुम्ही? नाही, बिस्लरीच्या बाटल्या आणा असं तुम्ही म्हणताल. आता ती कंपनीचं नाव आहे, पण आता आपण ते पाण्यालाच नाव देऊन टाकलं आणि सर्वांना तुम्ही. पण तीर्थाच्या बाटल्या नाही म्हणत, काय कारण आहे त्याचं? सर्वच पाण्याला तीर्थ म्हणत नाहीत आणि म्हणून तुम्ही गोदावरीला गेला तर, पैठणला गेला तर तिला तीर्थ म्हणता, आळंदीला गेला तर इंद्रायणीचं तीर्थ म्हणता, पंढरपूरला गेला तर चंद्रभागेचं तीर्थ म्हणता. काय कारण आहे? तर त्याचं एकमेव कारण असं आहे, ज्या पाण्यामध्ये दुसऱ्याचे दोष घालवण्याचं सामर्थ्य असतं त्याला तीर्थत्व प्राप्त होतं, म्हणून त्याला तीर्थ म्हणतात. भूमीचंही तसंच आहे, साऱ्याच क्षेत्राला तीर्थक्षेत्र म्हणत नाहीत का? म्हणतात तुमच्याकडे. नाही, तुमच्या सातबाऱ्यावर जे आहे ना क्षेत्र म्हणता तुम्ही, होय चेअरमन, का तीर्थक्षेत्र म्हणतात? नाही ना, आम्ही तीर्थक्षेत्र या वावरात चाललो असं म्हणता का तुम्ही? नाही ना, हे दादा, होय महाराज, नाही म्हणा. तीर्थक्षेत्र मळ्यात चाललो असं नाही, क्षेत्र म्हणतात त्याला, पण तीर्थक्षेत्र म्हणत नाहीत. मग तीर्थक्षेत्र कोणत्या भूमीला म्हणतात? ज्या भूमीमध्ये दुसऱ्याचे दोष घालवण्याचं सामर्थ्य असतं का, त्याला तीर्थक्षेत्र म्हणतात. विठ्ठल विठ्ठल. तसंच पर्वकालालाही काय म्हणतात? सर्वच कालाला पर्वकाल म्हणत नाहीत. ज्या कालामध्ये दुसऱ्याचे दोष घालवण्याचं सामर्थ्य असतं आणि जो काल साधनेला साहेबूत होतो त्याला म्हणतात पर्वकाल. आणि भगवान बाबाची पुण्यतिथी पर्वकाल आहे. कोणतंही काम हातामध्ये बाबांचं नाव घेऊन करा, पूर्ण झाल्याशिवाय सर्वांना धन्यवाद व्यक्त करतो. या कीर्तन सेवेला महाराष्ट्रातील नामांकित सर्वच दिग्गज मंडळी या ठिकाणी आहेत. गायनाचार्य हरिभक्ती परायण आमचे बटुळे महाराज आहेत. या गावचे जावई आमचे सुदाम महाराज बोंगाने आहेत. जुनखोडे हरिभक्ती परायण आपल्या या कार्यक्रमाला उपस्थित आमच्या वडीगोद्रीचे मित्र गव्हाणे महाराज आहेत. त्याचबरोबर हरिभक्ती परायण नागरगोजे महाराज आहेत. हरिभक्ती परायण पहिल्या कीर्तन सेवेचे कीर्तनकार आणि आपले नितांत ज्यांच्यावर श्रद्धा आमच्या असे बारे महाराज. त्याचबरोबर आपल्या गावातील टाळकरी भजनी आमचे माऊली महाराज. त्याचबरोबर विनेकरी बाबा. काय नाव आहे म्हणलं तुमचं? हा का घरचे आले तिथं? मग नाव सांगा ना. हा झिरपे महाराज आहेत. त्याचबरोबर मृदंगाच्या साथीला बघा बाप लेख या ठिकाणी कीर्तनात आहे. मुलगाही वारकरी संप्रदायाला साहेबूत होणारा आणि बापही वारकरी संप्रदायाला साहेबूत होणारा, अशी जोडी फक्त इथे पाहायला मिळाली. ते म्हणजे आमचे झिरपे परिवार. बहुतांश तसं सापडत नाही, पण बाप लेख कीर्तनात आहेत. तसे बरेच आता माऊली महाराज आहेत. इकडे आमचा दादा आहे, पण माऊली टाळ घेऊन उभे आहेत, पण भया वाचलेला आहे, त्याच्यामुळे ती जोडी शोभत नाही ना. विठ्ठल विठ्ठल घेतील, नंतर घेतील असं सर्वांना धन्यवाद व्यक्त करतो. ज्येष्ठ श्रेष्ठ सर्व वडीलधारी मंडळी आहे. आमच्या युट्यूब चॅनलचे काय नाव? खाडे सर, खाडे महाराज म्हणतो तुम्हाला. काय तुमच्या युट्यूबचं नाव? दर्जेदार कीर्तन. आता दर्जेदार कीर्तन हा दर्जेदारच झालं पाहिजे बरं का. हो, चांगल्या नावानं चांगल्या सुंदर टायटलनं पुढे आलं पाहिजे आणि तुम्हालाही फायदा होईल आणि आम्हाला
होईलच ना दादा. आणि म्हणून आम्हाला फायदा होणारच आहे, त्याच्याबद्दल काही अडचण नाही. आणि आमचा तसा स्वभाव नाहीच. आमचा स्वभाव असा जसं चालन तसं चालून द्यायचं. जास्त काय त्याला काय मिरवत बसायचं काम नाही. भगवान परमात्मा मिरवतो, देव मिरवणार आहे. तुम्ही आम्ही तर मिरवणार आहात, चॅनल वाले तर मिरवणार आहात आम्हाला, पण आमचा भगवान परमात्मा आम्हाला मिरवतो. म्हणून तर म्हणतात ना, वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे, कीर्तिमुखी त्याचे. भगवान तर नारायण, भगवान परमात्मा काय करतो तर ते कीर्ती रूपानं त्याचं नाव वाढवत जातो. तशी त्यानं काय केलं, देव म्हणला आता या बघ कलियुग लागलाय आणि कलियुगामुळे त्या ठिकाणी आता मला काय याय जमणार नाही, मग मी युट्यूब चॅनल वाले पाठवून देतो आणि ते काय करतील, तुमची सर्व कीर्ती ते वाढवत राहतील. असो विठाला विठाला विठाला. आणि माझा आवाज तुमच्यापर्यंत ज्यांच्याद्वारा पोहोचवला जातो ते हरिभक्ती परायण. काय आपल्या सिस्टीमचं नाव साऊंड वरती काहीच नाही, आंधळे महाराज साऊंड सिस्टीम असंच म्हणूया आपण. तसं नाव घेऊन कसं जमन, तसं कसं घेऊन चालन, आहे का नाही. देवळीत देवळ देवळीत होत्या तारा, देवळीत देवळ देवळीत होत्या तारा. आणि आमच्या आंधळे महाराजांना किंवा आंधळे साऊंड सर्व्हिसला नरेंद्र मोदी घालतो वारा. सरांगिणीच्या साथीला हरिभक्ती परिणामच्या ज्येष्ठ वारकरी, काय नाव त्यांचं, लक्ष म्हणजे महाराज ते आहेत. हर असो, सर्वांना धन्यवाद व्यक्त करतो. माझ्याकडे जेवढा वेळ आहे या अभंगावरती बोलण्याचा मी प्रयत्न करतो. विठाला विठाला. अभंग बहिणाबाई महाराजांचा आहे. बहिणाबाई महाराज कोण आहेत, जगद्गुरु तुकोबारायांचे शिष्य आहेत. बहिणाबाई महाराज कुठाले आहेत तर शूर बंगल्याचे आहेत. शूर बंगला हे त्यांचं सासर आहे, देवगाव रंगारी त्यांचं माहेर आहे. आणि या शूर बंगल्याहून बहिणाबाई महाराज आपल्या पतिदेवाला घेऊन अर्थात त्या कालखंडामध्ये तुकोबारायांची ख्याती त्यांच्या कानावर गेली की देऊला कोण साधू आहे तो भजन करतो आणि भजनाच्या जोरावर त्या ठिकाणी त्याला आनंद मिळतो, सुख मिळतं, समाधान मिळतं. हे बहिणाबाई महाराजांच्या कानावर त्यांची कीर्ती गेली. बहिणाबाई महाराजांनी आपल्या पतिदेवाला सांगितलं, हो चला आपण त्या साधूचं दर्शन घेऊन येऊ, आपल्या जीवाचं कल्याण करून घेऊन येऊ. बघा बर का बहिणाबाई महाराज, या गेवराईतल्या सर्व बहिणाबाई महाराजांना माझी विनंती आहे, आपल्या पतिदेवाला हीच विनंती करा. आपल्या जीवनाचं कल्याण करायचं असेल तर त्यांना म्हणा, चला ना बाबाच्या पुण्यतिथीला आपण जाऊया, चला बाबाच्या पुण्यतिथीला जाऊया, आपल्या जीवनाचं कल्याण होईल. आणि बहिणाबाई महाराजांनी आपल्या पतिदेवाला घेतलं. दर कोस दर मुक्काम करत 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 देहूला गेल्या. देहूला गेल्यानंतर तुकोबारायांना शोधलं. भंडारा डोंगरावरती तुकोबारायांचं भजन चाललं होतं, गोड भजन चालू होतं तुकोबारायांचं. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. श्रीराम श्रीराम भगवान परमात्म्याचं चिंतन गोड चालू होतं. तुकोबाराय बहिणाबाई महाराज गेल्या, तुकोबारांचं दर्शन घेतलं, पतिदेवानं दर्शन घेतलं आणि तुकोबारायांना पाहिलं आणि त्यांचं शिष्यत्व पत्कारलं. महाराज मला अनुग्रह द्या. बहिणाबाई महाराजांना तुकोबाराने सांगितलं, अनुग्रह काय मागता, उघडा मंत्र जाणा, राम कृष्ण म्हणा, भजन करा. आणि बहिणाबाई महाराजांनी तोच मंत्र त्या ठिकाणी घेतला, स्वस्थली आल्या आणि आपलं भजन करायला लागल्या. हे भजन करत असताना बहिणाबाई महाराजांनी या अभंगाची रचना केली. माझा मुद्दा इथपर्यंतच ऐका. या जगाकडे पाहिलं, कारण हा आराखडा तयार करणाऱ्यांनी एक दखल घेतली बघा तुमची आमची, की या वारकरी संप्रदाय असा आहे ना, प्रत्येकाने जर याच्याकडे पाहिलं की कुणाला प्रत्येकाला असं वाटतंय माझ्याकरता काहीतरी याच्यात आहे, वाटतंय का नाही. वारकरी संप्रदायात ज्यावेळेस तुम्ही हातामध्ये घ्याल ना, त्याचे पायीक तुम्ही व्हाल ना, त्यावेळेस प्रत्येकाला वाटतं माझ्याकरता काहीतरी आहेच. ही दखल निर्मात्यानं घेतलेली आहे. आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये
आपल्या जीवनामध्ये आपण या संप्रदायाचं पाईक होऊन आपलं जीवन कृतार्थ करावं. विठ्ठला आणि मला जनरल विचार जर केला, सरळ सरळ विचार जर असा केला, तर आपल्या गावात म्हणण्यापेक्षा जगामध्ये चर्चा नेमकी कोणत्या गोष्टीची होती हो? बोलत येत नाही इकडं, बोलत. मग मला सांगा, चर्चा नेमकी जगामध्ये नेमकी कोणत्या गोष्टीची होती? आता तुम्ही म्हणाल काय काय सांगावं, कोणत्या कोणत्या गोष्टीची चर्चा होती, तुला काय सांगावं? आहे का नाही? बरं, तुम्हाला अडचणच निर्माण झाली का नाही? आमच्या कामावर तर लय चर्चा आहेत, तुला नेमकी कोणती सांगू? असाच प्रश्न आहे ना तुमचा. मी सांगतो तुम्हाला, या जगामध्ये चर्चा दोनच गोष्टीची होती. एक, ती गोष्ट शाश्वत असली पाहिजे किंवा ती गोष्ट उपयुक्त असली पाहिजे. दोनच गोष्टीची चर्चा. एक, ती गोष्ट शाश्वत असते तिची चर्चा, आणि दोन, जी गोष्ट उपयुक्त असते त्याच गोष्टीची चर्चा जगामध्ये होत राहते. शाश्वत म्हणजे काय? ऐका, शाश्वत म्हणजे त्या गोष्टीनं काळावर मात केलेली असावी, तिला शाश्वत म्हणतात. काळावर मात करून ती गोष्ट त्या ठिकाणी उभी राहते ना, तिला शाश्वतता म्हणतात. आणि जर विचार केला तर काळ कुणाला टिकू देत नाही. बघा बरं का, मी काय बोललो जरा थोडस आता ऐकणारे तुम्ही थोडे आहेत पण गोड आहेत, आणि माझा मुद्दा थोडाच आहे पण थोडासा तुम्हाला कानावर जरा थोडा जड वाटन, पण तरी लक्षात ठेवा, शाश्वतता मी तुम्हाला सांगितली की ती गोष्ट काळावर मात करणारी असावी, तिची चर्चा होते. एक मुद्दा ध्यानात ठेवा बरं का. आपले काय नाव तुमचं? विश्वास दादा, बरोबर नाव? ध्यानात ठेवा तुम्ही. नाही तुम्ही म्हणता माझ्या ध्यानात नाही राहत. नाही म्हणजे शाश्वतता म्हणजे काय? त्या गोष्टीनं काळावर मात केलेली असावी, तिला शाश्वतता म्हणतात. शास्त्र सांगतं. बर, पण असंही शास्त्र सांगतं की काळ कुठली गोष्ट टिकू देत नाही. काळाचा स्वभाव असा आहे की काळ जी गोष्ट उभी आहे तिला आडवी करून टाकतो. काळाच्या ओघात बऱ्याच गोष्टी आल्या आणि गेल्या, त्या राहिल्या नाही. मग बघा ना तुम्ही, पूर्वीचा काळ होता 18-19 अगोदरचा काळ, 17-18चा काळ होता. तुम्ही सर्वजण म्हणायचे मुलांच्या हातात मोबाईल देऊ नका, म्हणत होते की नाही घरात? अजिबात मुलांच्या हातात मोबाईल द्यायचे नाही. 19चा कालखंड आला, कोरोना, लॉकडाऊन पडलं. फोन केला, थोड्या वेळाने फोन करा, लेक्चर चालू आहे ना. फोन म्हणजे काळाच्या ओघामध्ये काळानं ठरवलं तुम्ही मुलांच्या हातात मोबाईल देत नाहीत का? नंतर कोरोना आला आणि कोरोनानं शिकवलं मुलांच्या हातात मोबाईल द्या. काही कालखंड असा होता, गाडीवर पाठीमागं लिहिलेलं असायचं, हॉर्न वाजवा प्लीज हॉर्न, असं लिहिलं जायचं ना दादा, बरोबर आहे का नाही? आता कसं आहे, नो हॉर्न, आता हॉर्न वाजवू नका. हा काळाचा महिमा आहे दादा, काळाचा महिमा आहे. जाऊ द्या. मग आता विचार करा, सर्वच गोष्टी काळ जर आडव्या करत असेल तर माझ्या भगवान श्री ज्ञानोबरायांचा सोहळा हा वाढताच आहे ना. काळाच्या ओघात हा कमी व्हायला पाहिजे होता. तुमचा जर नियम तसा असेल तर आमच्या ज्ञानोबरायांचा सोहळा वाढताय. जसा गंगेला पूर वाढत 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 जातो तसा आमच्या या सोहळ्याला वाढत प्रमाण आहे. काळाच्या ओघामध्ये फक्त तो सोहळा वाढताय, शाश्वत आहे. कारण महाराजांचं प्रमाण आहे.
महाराज संत महात्म्यांचा वैकुंठामध्येही त्यांचा सोहळा गाजतो. आणि म्हणून ज्ञानोबरायांचा सोहळा वाढत आहे, शाश्वत आहे म्हणून वाढत आहे. आता ऐका, कीर्तन शिळी झाली नाहीत, कीर्तन शिळी झाली नाहीत, ज्ञानेश्वरी शिळी झाली नाही, गाथा शिळा झाला नाही, म्हणजे ह्या गोष्टी अजूनही तुमच्या आमच्यासाठी आहेत आणि त्या उपयुक्त आहेत. त्याचा उपयोग तुम्हाला होतो, त्याच्याद्वारा तुम्हाला काहीतरी ज्ञान प्राप्त होतं, म्हणून या गोष्टी अजूनही कायम टिकून आहेत आणि त्या वारकरी संप्रदायामध्ये आहेत. म्हणून बहिणाबाई महाराज म्हणतात, ही शाश्वत आणि उपयुक्त गोष्ट मला प्राप्त झाली. कशामुळे प्राप्त झाली? अशी शाश्वत असणारी वस्तू मला प्राप्त झाली. कशामुळे प्राप्त झाली? तर माझ्यावर संतांची कृपा झाली. आणि ती संतांची कृपा कशाच्या रूपानं फळाला आली? पहिलं चरण. गाणारे वाजवणारे चांगले बर कमावली. बरं आहे जरा या वर्षी. बरं वाटतंय ना? नाही बरं आहे, पण बरं वाटलं पाहिजे ना, नाही तर काही काही बरं नाही वाटायचं. असं कधी कधी चांगलं चाललेलं काही काहीला बरं वाटत नाही. आमच्याकडे तसंच आहे, शेजाऱ्याचं चांगलं चाललं यांना झोपा येत नाही. म्हणजे हे एक गणित आहे बरं का, हे मानसिकतेचं गणित आहे, हे मानसिकतेचं गणित आहे. ऐका, मुद्दा माझा असा आहे, बहिणाबाई महाराज. दादा थोडासा आवाज क्लिअर करावं, मला त्रास करू लागले. विको थोडा नॉर्मल करा, मला गेन द्या, बेस वाढवा. अरे राम, संत कृपा झाली, संत कृपा झाली, इमारत फळा आली. संतांची कृपा झाली आणि त्याचा परिणाम इमारत फळाला आला. भाविकांनो ऐका, संतांची कृपा झाली म्हणतात. आता कृपा हा शब्द तुमच्या आमच्या जीवनामध्ये काय करतो? परंतु कृपा नेमकी असते कुणाजवळ हा प्रश्न तयार झाला. कुणाजवळ असते कृपा? कृपा ही देवाजवळ आहे का? कृपा ही मानवाजवळ आहे का? कृपा वस्तूवर जवळ आहे का? कृपा चेतनाकडे आहे का? कृपा जडाकडे आहे का? कृपा सजीवाकडे आहे का? कृपा निर्जीवाकडे आहे का? जर अनेक प्रश्न विचारत गेलो तर याच्याकडे कुणाकडेच कृपा सापडत नाही. विठ्ठल विठ्ठल सापडते तर कृपा संतांकडे असते. कृपा संतांच्या हृदयामध्ये जन्माला येते. मी सांगत नाही, एकनाथ महाराज सांगतात, कृपेशी स्वतंत्र जन्म नाही, कृपा उपजे साधूचे ठाई.
जेथ उपजते पाही साधू जाणावा. महाराज सांगतायत कृपेशी स्वतंत्र जन्म नाही, कृपा उपजे साधूचे ठाई. जेथ उपजे तेथ पाही साधू जाणावा. आता सुंदर प्रमाण. आता तुम्ही कृपावंत साधू संत जीव लागे गोमटे ते करा माझे हो, गोमटे ते करा माझे, गोमटे ते करा माझे. याच्यावर विस्तार करायला वेळ नाही. मुद्दा माझा आहे संतांकडे कृपा जन्माला येते, संतांच्या हृदयामध्ये जन्माला येते. तिला स्वतंत्र इतरत्र जन्म नाही, देवाजवळ नाही, संतांच्या साधूच्या हृदयात जन्माला येते. म्हणून भगवान बाबाच्या पुण्यतिथीला यायचं, म्हणून वामन भाऊच्या पुण्यतिथीला यायचं, म्हणून साधू संतांची पुण्यतिथी साजरी करायची. काय होतंय? कृपा मिळते, कृपा मिळते. म्हणून करायची बरं का तरुणांनो, लक्षात ठेवा. इथून पुढे या सप्ताहाला जरा थोडं वाढतं माप द्या. जरा तरुणांनी एकत्रित येत चला बरं का. राजा भाऊ तुम्ही सर्वच जण बरं का, दादा तरुण मंडळी एकत्रित या. सर्वच गावातल्या सर्वच मंडळीतले घराघरातला तरुण आला पाहिजे. या सप्ताहाला त्या ठिकाणी वाढतं करा. माऊली पुढच्या वर्षी पॅन्डलचे 2 गाळे पुढे टाका बरं का. सर्व माझ्या माता भगिनीची माझ्याकडे तक्रार आहे. महाराज आमचा कोणीच विचार करत नाही. आम्हाला तिकडून थंडी वाजते का? खरंय ना, खरंय. कोण विचार करत तुमचा? माय कोणीच करत नाही, कोणीच नाही करत. घरात नाही, इथं आल्या इथं यावा, इथं काय भेटन तर इथं तसंच आहे. परंतु मी सांगतो तुम्हाला माऊली, काळजी करू नका. पुढच्या वर्षी तुम्हाला 1 गाळा पलीकडे टाकलेला दिसेल, टाकलेला दिसेल. सुंदर वातावरण सप्ताहाचं झालं पाहिजे. चेअरमन बर का, लक्ष द्या. सर्वच तुमचं लक्ष नाही असं माझं मत नाही. तुम्हाला आमचं ध्यान नाही का? ध्यान आहे, परंतु करण्याची थोडीशी आणि आपण बदल करू. याच्यातून थोडा बदल करू. कुठलीही गोष्ट थोडी वाढती राहिली, बदल झालेली चांगली. पाठीमागं नाही जायचं, आपल्याला पुढे जायचंय. याला चांगलं मोठं करायचंय, याला चांगलं सुशोभित करायचंय. याच्याकडे सर्व गावातल्या आजूबाजूच्या गावातले लोक सुद्धा चला म्हटले पाहिजे. गेवराईला सप्त्याला जायचंय. तिथं बघा कसं वातावरण, काय तरुण आहेत, काय तिथले तरुण सर्वच मुलं झटतात. किती वातावरण चांगलं. अख्खं गाव त्या ठिकाणी जेवायला पंक्तीला राहिलं पाहिजे, सर्व गाव राहिलं पाहिजे. आणि त्यावेळेस माझा आनंद त्यावेळेस आहे, तो घेण्याचा विचार करा. विठ्ठल विठ्ठल. बर, साधूच्या हृदयामध्ये चर्चा कृपा राहते असं तुमचं मत आहे. तर मग ते हृदय नेमकी त्याच हृदयात कशी राहते? कसं असतं ते हृदय? तर एकनाथ महाराजांनी पुढे सांगितलेलं आहे ते हृदय कसं असतं. असो पंचलक्षण कथा, असो पंचलक्षण कथा, हाता आलिया निरपेक्षता, पाया लागे सायुजता, अंगी पूर्ण ब्रह्मता ठसे. निरपेक्ष वृत्ती ज्यांची असते का त्याच्याकडे कृपा जन्माला येते. ही निरपेक्ष वृत्ती कशी असते ऐका. निरपेक्षाचे निश्चल मन, निरपेक्ष तो निर्वैर जाण, निरपेक्ष तो शांत संपूर्ण, निरपेक्षाची जाण मी सेवा करी. महाराज सांगतायत निरपेक्ष वृत्तीचा माणूस कसा असतो ऐका. तो स्वच्छ आणि निश्चळ मनाचा असतो, निश्चळ मनाचे. आता ज्याचं त्याने बघा, आपल्याकडे का कृपा तयार होत नाही? तसं आपण म्हणतो कृपा करून बिडी द्या, कृपा करून आम्हाला तंबाखू द्या, आमच्यावर तुम्ही कृपा करा, शेतीचे अवजार मागता,
आमच्यावर तुम्ही कृपा करा, घरच्या घरातले काहीतरी वस्तू मागता है ना, कृपा ही तुमची झाली, ही कृपा तुमची भौतिक जगतातली, या कृपेनं तुमचं आमचं कल्याण होऊ शकत नाही. मग जी कृपा निरपेक्ष अंतःकरणातून स्त्रवली जाते ना, ती कृपा तुम्हा आम्हाला सुखाला प्राप्त करून देते, ती कृपा आम्हाला आनंदाला प्राप्त करून देते, ती कृपा आम्हाला आशीर्वादाला प्राप्त करून देते, ती कृपा आमच्या जीवनामध्ये उत्साह वाढवते, ती कृपा आमचं जीवन अगदी उत्कर्षाला नेऊन प्राप्त करते. बहिणाबाई महाराज म्हणतात, माझ्यावर संत कृपा झाली, काय झालं, इमारत फळा आली. हा वारकरी संप्रदाय माझ्यापर्यंत येऊन हा विचार पोहोचला. मग इमारतीच्या रूपाने तो विचार मांडायला लागल्या. इमारत नेमकी कशा करता असते हो, घर कशा करता, बोलत चला, घर कशा करता होय बाबा, राहण्याकरता. बर, तुमचं एक समिती, तुमच्या गावात कुत्रे लयच आहेत हो. मी आल्यापासून 2-4 दिवसांना पाहतो, अभ्यास करतो की या गावात कुत्रे कामून जास्त भुंकत आहेत. मला जरा त्याचा अभ्यास करावा लागणार आहे. खरंच ना, मला म्हणजे हसू येते बरं का. विनोदाचा भाग सोडून द्या. नाही, असं का होतंय, काय कारण, काय खंडोबाचं तर नाही तुम्हाला काही, पहा बरं का, जरा सगून बघा आणि त्या भगवंताला प्रसन्न करून घ्या. ते काय का माग बसलेले म्हणत असते ना, आजूबाजूला बसलेले म्हणत असते, तुझ्या आवाजाला ऐकून ते भुकत, त्यांना वाटतं आपला स्वयं आला काय काम. जाऊ द्या, विनोदाचा भाग सोडून द्या, काय नाही, त्यांचा स्वभाव आहे. पण गावात असं उद्या चर्चा व्हायला नको, राहू द्या त्यांना. पण असं चर्चा व्हायला नको की याच्या कीर्तनाला कुत्रे नव्हते, म्हणजे कुत्र नव्हतं असं म्हणायला नको, म्हणजे होते बरेच असं. तुम्ही आहे चला, विनोद बाजूला ठेवा, सार भागाने विचार करा. बहिणाबाई महाराज तुम्हा मला इमारत सांगतात. मी तुम्हाला प्रश्न विचारला होता की इमारत कशा करता लागते रे मुलींनो. तुम्ही शाळेत जाते का, जाते शाळेत, मला सांगा इमारत कशा करता लागते, राहण्याकरता. बर, चांगल्या मुली बोलतात बरं का तुमच्याकडे. मी आता तुम्हाला एक प्रश्न विचारतो, कोणत्या आश्रम शाळेला आहे का जिल्हा परिषद शाळेला आहे? बर बर, चला, तुमच्या जवळ 1 किलो कापूस दिला आणि 1 किलो दगड दिला, तर जड कोणतं भरण रे पोरी हो? साऱ्या जणींनी उत्तर दिलं. कोण सर आहे तुम्हाला इथं बसलेले तर नाही ना? नाही, त्यांचा काय दोष आहे सरांचा? मी बी शिक्षक आहे, माझा काय दोष आहे दादा? त्यांचा पण दोष नाही. तो एक ओघ असतो, ओघ, आणि त्या ओघामध्ये जर बुद्धीनं काम नाही केलं का अपोजिट साईडला बुद्धी जात असते. बरोबर आहे का? त्यांना त्या ओघामध्ये बोलत गेल्या, त्यांना वाटलं दगडच जड राहते, कापूस 1 किलो, त्यांच्या ध्यानात नाही कापूस हलका राहतो असं त्यांचं मत आहे. असं जाऊ दे, जास्त बोलणार नाही. मुद्दा माझा असा आहे की इमारत कशा करता लागते, तर तुम्हा आम्हाला राहण्याकरता. बरं, त्याच्यात कोण राहतं खरं सांगा. तुम्ही म्हणता ना लय विचारतो आपल्याला, राहत कोण? तुम्ही म्हणता आता सांगाच कोण कोण राहतं. मी कोण कोण नाही विचारलं, कोण राहतं. माझा कोण कोणशी काही संबंध नाही. कोण राहतं? आणि जर तुम्ही घर तुमच्या करता बांधलं तर शहरामध्ये लोक घर बांधते आणि भाड्याने देते. काही काहीचे तर घर असे बांधते आणि तसेच ठेवतात, त्याच्यात उंदरं राहतात. माझा मुद्दा बोलण्यातून लक्षात ठेवा. मग राहतं कोण? घर कुणासाठी? उंदरासाठी का घुशीसाठी? घरात घुशी राहतात, घरात उंदरं राहते. मग हे घर त्यांच्या करता का?
घर आपल्या करता आहे. जो मनुष्य देहाला आला त्याच्या करता, ऐका आता, मनुष्य देहा करता इमारत, घर त्याच्या करता. का? म्हणून ऊन वारा पाऊस म्हणजे उन्हाळा हिवाळा आणि पावसाळा या 3 ऋतूपासून याचा बचाव व्हावा याच्या करता घर. विठ्ठल घर म्हटलं की पाया आला. घर म्हटलं की पाया आला म्हणजे जेसीबी आणून तुम्ही खोदता आणि मग त्याचा पायाभरणी करता. तद्वतच बहिणाबाई महाराजांनी इमारत, भागवत धर्माची इमारत उभी करत असताना तिचा पाया त्या ठिकाणी खोदण्याचं काम केलं. तो पाया कुणी भरला? दुसरंच. ज्ञानदेव रचला पाया. ज्ञानोबरायाने पाया रचला. भाविकांनो ऐका, काय केलं ज्ञानोबरायाने? पाया रचला म्हणजे काय केलं? कारण त्या इमारतीचा पाया रचला म्हणजे ज्ञानोबरायाने या जगाला विचार दिला. विचार दिला आणि तो विचार इमारतीच्या रूपाने उभा राहिला. वारकरी संप्रदायाच्या रूपाने तो विचार उभा राहिला. कारण त्या विचाराची जर पद्धत अगोदर जर पाहिली, ज्ञानोबरायाच्या अगोदर तो विचार होताच ना. ज्ञानोबरायांच्या अगोदर तो विचार होता आदिनाथ गुरु सकळ सिद्धांत, मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य, मच्छिंद्राने बोध गोरक्षास केला, गोरक्ष वळला गहिनी प्रती, गहिनी प्रसादे निवृत्ती दातारे. निवृत्तीनाथ दादापर्यंत हा विचार आला. काय? निवृत्तीनाथ दादापर्यंत हा विचार आला. आणि हा विचार नेमका राहिला कुठं तुम्हाला ते पण सांगतो. आणि मिळवला आम्हाला दिला कुणी तर ते पण सांगतो. तुम्ही ब्रह्मगिरी पर्वत पाहिला का? ब्रह्मगिरी नाशिकला, तिथं गुहा आहे ना. आहे. तिथं कोण कोण राहत होत? गहिनीनाथ महाराज. गहिनीनाथ महाराज, बरोबर आहे ना. त्या गुहेमध्ये गहिनीनाथ महाराज तपश्चर्या करत होते आणि ध्यानस्थ होते, अगदी मग्न होते. अशा वेळेला काय झालं? त्या द्रोणागिरीला नाही ब्रह्मगिरीला प्रदक्षिणा करण्याकरता ही चारही भावंड त्या ठिकाणी प्रदक्षिणा करत होती. अशी प्रदक्षिणा करत असताना अचानक त्यांच्या पाठीमागे वाघ लागला. वाघ. कोण लागला? वाघ लागला. आणि मग त्यावेळेस नेमकं पळत असताना निवृत्तीनाथ दादा त्या गुहेत गेले. आता तुम्ही मला विचारू नका ज्ञानोबराय कुठे गेले, सोपान काका कुठे गेले, मुक्ताबाई कुठे गेले, ते सांगायला मला वेळही नाही. मी नंतर सांगेल कधी. पण निवृत्तीनाथ दादा गेले आणि त्यांना पाहिलं साधू आश्रयाला बसले. आणि तिथं बसल्यानंतर गहिनीनाथ महाराजांनी निवृत्तीनाथ दादांना पाहिलं. निवृत्तीनाथ दादांची निवृत्त वृत्ती होती.
आणि हे सर्व अभ्यासल्यानंतर आता मात्र ज्ञान सांगण्यासारखा मला साधक मिळाला आणि तिथं गहिनी प्रसाद निवृत्ती दाता रे, निवृत्ती दाता रे. मग आपल्याला ज्ञान कुणी दिलं? गहिनीनाथ महाराजांनी. असं तुमचं मत आहे, पण मी असं म्हणतो आम्हाला ते ज्ञान वाघाने दिलं. जर वाघ माग लागला नसता तर आपल्याला हे मिळालंच नसतं. माझा असा दावा आहे, नसतं मिळाला दादा. म्हणून उपकार त्या वाघाचे माना, गावातल्या नाही, आडनावाच्या वाघाचं नाही म्हणत मी. तू म्हणतो महाराज वाघ म्हणलं का काटाच येतो अंगावर. सांगू नका वाघाचं, कारण वाघाचं लय अवघड राहतं. अरण्याचा रस्ता होता, अगदी पाऊलवाट होती आणि पलीकडे गाव होतं अरण्याच्या, आणि इकडून ते त्या पाहुण्याच्या घरी जायचं होतं. 2-4 जण निघाले. जाता जाता मध्ये एक वाघ त्यांच्या मागे लागला. पण चांगले होते, तरबेज होते, पळायला लागले. पळत पळत जवळ घर होतं, पाहुण्याचं घर अलीकडच होतं. पटकन त्या घरी जाऊन बसले पाहुण्याचे. आणि मग 12चा टाइम होता. त्या घरातल्या यजमानीनबाई, त्या पाहुणेबाई वट्यावरती आपलं काहीतरी कांडण करत होत्या दळणाचं. अशा वेळेला ते पाहुण्यामध्ये जाऊन बसले. मग ती उठली, त्यांना पाणी दिलं, चहा वगैरे केली आणि दारात येऊन उभा राहिली. 12:30 वाजले. जिल्हा परिषद शाळा जवळच होती. जिल्हा परिषद शाळा सुटली आणि तिचा मुलगा पळत पळत घराकडे आला आणि दारात उभा राहून ती म्हणली आला बाई वाघ, आला बाई वाघ. म्हणलं जे पाहुणे उठले, कोणी कपाटावर, कोणी पलंगाच्या खाली. ती म्हणे पाहुणे असे नेमके काय करायला? आणि ते म्हणे तुम्ही तर म्हणलं ना वाघ आला. अहो म्हणे वाघ नाही, माझा मुलगा आला म्हणे शाळेतून पळत. पहा, नुसतं नाव घेतलं तर एवढं माणसं भीती. आणि त्या वाघानं आपल्याला ज्ञान प्राप्त करून, मुद्दा माझा असा आहे. आणि गहिनीनाथ महाराजांनी निवृत्तीनाथ दादांना ज्ञान दिलं. ज्ञानदेवा सार शोधले, ते ज्ञान ज्ञानोबरायांना दिलं. आणि ज्ञानोबरायाने ते ज्ञान आपल्या करता काय केलं तर अमृत अनुभव निर्माण केला. तुमच्या आमच्या करता भगवती ज्ञानेश्वरी तयार केली. तुमच्या आमच्या करता हरिपाठ निर्माण केला. तुमच्या आमच्या करता सर्व अभंग निर्माण केले आणि ते ज्ञान तुम्ही आम्हाला दिलं. म्हणून ह्या इमारतीचा पाया ज्ञानोबारायांनी रचला. इमारत म्हटलं की कशा करता तर उन्हाळ्यात ऊन लागू नये, हिवाळ्यात थंडी वाजू नये आणि पावसाळ्यात पाऊस लागू नये. ही इमारत तुमच्या आमच्या करता. तसेच वारकरी संप्रदायात अर्थात भौतिक जगतातली इमारत वेगळी, आध्यात्मिक जगतातली इमारत वेगळी आणि आध्यात्मिक जगतातली इमारत वेगळी. भौतिक जगतातल्या इमारतीला धन लागतं. भौतिक जगतातली इमारत तुम्हाला आम्हाला जर बांधायची असेल तर धन लागतं. आदिदैविक जगतातली इमारत जर तुम्हाला बांधायची असेल तर त्याला पुण्य लागतं. आणि तुम्हाला जर आध्यात्मिक जगतातली इमारत बांधायची असेल तर त्याला ज्ञान लागतं. भौतिक जगतातलं जर तुम्हाला घर बांधायचं असेल तर त्याच्याकरता धन लागतं. आणि ते धन तुम्हाला कसं कमवायचं महाराज सांगतात. जोडणी धन उत्तम भावे
चोरलिया धन उत्तम आज भाले चोरलिया धन उत्तम आज भाले चोरलिया धन उत्तम आज भाले वा असं वाजवणार नका अंगात येत माझ्या अंगातातलं ना अवघड राहत मी नेहमी सांगत असतो एक जणाच्या अंगात त्याला 2-4 जणांना धरलं 2-4 जणांना धरल्यानंतर मोठ्याने ओरडते सोडा मला तू का म्हणे एवढं मोठ्याने ओरडला रे ते म्हणे माझ्या बिड्या मारत्या बिड्या अंगातलं एक अंगातलं तर लय मजेशीर आहे तुम्हाला सांगतो आखाडाचा महिना माहितीये का तुम्हाला आखाड आषाढ आणि त्याच्यात मग देवी आई निघते आईचा मान असतो पाटलाच्या घरी इथल्याने आमच्या गावातलं सांगतो आणि मग त्या पाटलाच्या घरून आई निघते आणि आईला तांब्यानं पाणी द्यावं लागत आईला तांब्यानं बाटलीनं नाही जमत आईला बाटलीनं पाणी नाही जमत बरं का मला तांब्यानं पाणी द्यावं लागतं कारण समजत नाही ना मग समजलं नाही पाहिजे गावाला आणि मग ती आई तांब्यानं पाणी पिते आई तांब्यानं पाणी पिली का जे आई निघती पोत्राच पुढं वाजवणारा असतो आणि मग सुंदर त्या ठिकाणी आईचे गाणे चलत येतात ते मला गाणे पण येतात मी ते काय सांगत नाही तुम्हाला ऐका आणि असे गाणे ते म्हणत आई रंगात येते पांदीचा रस्ता राहतो सरळ गाव आईच्या माग आणि पांदीच्या रस्त्यानं जाताना आता पांदीचा स्वभाव तुम्हाला चांगला माहिती आहे ना आता बरं झालंय शासनानं चांगलं केलंय आपल्या करता पण तरीही काही पांद्याचा स्वभाव तसाच अजूनही तसाच आहे पण त्यावेळेचा काळ होता पांदीचा स्वभाव आईकडे चालली पाऊस आलेला होता वाटाला पाणी होतं आईकडे चालली पण आईला नादात ते वाजाच्या नादात आणि त्या तालाच्या नादात ते आईचं आणि आई उभा राहिली आई उभा राहिल्यानंतर ते वाजवणाऱ्यानं माग पाहिला आई काम थांबली पाणी कमी पडलं काय कोण आईला त्यानं तांब्या भरून आणला पुन्हा पण तो म्हणला तांब्या भरून आणणार पण त्यानं तिथं पाहिलं आई का थांबली त्यानं खाली पाहिलं अरे म्हणला आई याच्यामुळे थांबली आणि मग त्यानं वाजायचं जे सुरू केलं होतं ते बदलिलं आई त्याच्याकडे पाहिजे खाली पाहिजे त्याच्याकडे बघायची ते खाली पाहिजे तो म्हणला आता आईला बोला उघड पडन सार आणि मग त्यानं बरं का महाराज त्यानं गाणे बदलले आणि मग आईला म्हणू लागला आई पंधराला पुसा द्यावा पंधराला पुसा जाऊ द्या माझा विनोद बाजूला काढा हे अंगातलं सांगतो तुम्हाला असं नाही सांगत थंडी जास्त सुटलेली तुम्हाला जास्त इमारत सांगा घर सांगा तर तुम्ही म्हणताना आता आम्हाला घरी पहिलं जाऊ दे असं म्हणता ऐका मी मुद्दा माझा असा होता की घर तुमच्या आमच्या जीवनामध्ये घर बांधायचं असेल तर भौतिक जगतातलं घर बांधायचं असेल तर तुम्हाला धन लागतं आणि धन कसं कमवायचं ऐका दारू विकून धन कमवू नये मांस विकून धन कमवू नये
चोऱ्या करून धन कमवू नये, व्याज व्यवहाराला देऊन धन कमवू नये. नाही, धन कमवू नका, असं धन कमवू नका. अरे धन कमवायचं तर कष्ट करून कमवा, आणि कष्ट करून धन कमवलेलं असेल उत्तमची गती तो एक पावेल, उत्तम भोगील जीव खानी. म्हणून आमच्या जीवनामध्ये स्वर्ग अशा पद्धतीनं धन कमवलं तर मग भौतिक जगत समृद्ध होतं. आध्यात्मिक अधिदैविक जगात तुम्हाला पुण्य संपत्तीनं समृद्ध करता येतं, आणि आध्यात्मिक जगत ज्ञानाची संपत्ती कमवल्यानं तुम्हाला, माझ्याकडे लक्ष द्या, तुम्हाला आध्यात्मिक जगत तुम्हाला जर समृद्ध करायचं असेल तर त्याच्याकरता ज्ञान लागतं. आता मला सांगा, घर झालं तुमचं, उन्हाळ्यात तुम्हाला तुमच्या घरात ताप येतो का नाही? येतो ना ताप. माझ्याकडे लक्ष द्या, माझ्याकडे ध्यान द्या. ताप येतो ना तुम्हाला. आता तुम्हाला बराच ताप आलाय, समजा आता थंडीनं ताप येतोच ना, थंडी ताप. हा, ऐका ऐका, माझ्याकडे लक्ष द्या. ताप येतो, आणि तो ताप आपल्याला जर घालवायचा असेल तर आपण काय करतो? कूलर लावतो. कूलर लावतो, बघा, लावतो की नाही तो ताप घालवण्याकरता. तसं आध्यात्मिक ताप घालायचा असेल, त्रिविध ताप आहे आपल्या पाठीमाग. अधिदैवी आध्यात्मिक ताप, अधिदैविक ताप आणि अधिभौतिक ताप. हे ताप जर तुम्हाला घालायचे असतील तर इमारत लागणार नाही का? तुमच्या घरातला ताप घालवण्याकरता तुम्हाला जर इमारत लागत असेल तर आमच्या अधिदैविक जगत, आध्यात्मिक जगत आणि भौतिक जगत, आम्हाला हे तीन ताप आमच्या जीवाच्या पाठीमाग घालवण्याकरता त्याला इमारत लागते. बघा, तुमच्या घरामध्ये दोन गोष्टी तुम्हाला झोपा येऊ देत नाहीत. पा, लक्ष द्या, दोन गोष्टी झोपा येऊ देत नाहीत, तुम्हाला नाही येऊ देत. एक मच्छर, आणि दुसरा तुम्हाला मत्सर झोप येऊ देत नाही. दोन गोष्टी तुम्हाला जीवनात झोपाच येऊ देत नाहीत. घरात गेलं का मच्छर झोप येऊ देत नाही, आणि गावात गेले का मत्सर झोप येऊ देत नाही. बरोबर आहे का नाही? माझं बोलणं बरोबर आहे ना? समजतं ना? इंग्रजी तर नाही माझं बोलणं. अहो, जर तुम्हाला या दोघांपासून बचाव करायचा असेल तर मी आजच्या दिवशी तुम्हाला उपाय सांगतो. तुम्हाला जर तुमच्या घरातल्या मच्छरापासून जर तुम्हाला बचाव करायचा असेल तर पंखा चालू करा. तुम्ही म्हणता ना आम्हाला काय एवढं कळा ना का? बरोबर आहे का नाही? अहो, मच्छरापासून जर तुम्हाला चांगली झोप घ्यायची असेल तर पंखा चालू करावा लागतो. आणि मग आता मच्छरापासून जर तुम्हाला बचाव करायचा असेल तर तुम्हाला काय करावं लागेल त्याचा उपाय सांगतो. जर तुम्हाला मत्सरापासून जर बचाव करायचा असेल तर तुम्हाला भजन करावं लागेल. भजन अंतकरणात मत्सर राहूच देत नाही, कुणाच्या बद्दल नाहीच राहू देत. कुणाच्या तुम्ही भजन म्हणायला लागा, तुमच्या अंतकरणात राग राहणार नाही. नाही तर राग आल्यावर कुणी भजन केलेलं ऐकलंय का? समजा बांधवून आपले भांडणं चालले, बांधवून चालले भांडणं, थोडंफार काही कमी जास्त झाल्यामुळं मग भांडणं चालल्यावर एखादा म्हणतो का, वाळकरी थांब गाड्या, मला आता भजन करू दे, नंतर भांडणं करू आपण. असं कधी होतंय का? नाही. मत्सर आला पण त्याच्यात भजन जर सुरू झालं तर तो राहत नाही. आणि म्हणून आमच्या जीवनामध्ये हा ताप घालवण्याकरता या इमारतीची गरज आहे. या इमारतीत एक वारा येऊच नाही, या इमारतीत एक वारा येऊच नये, आणि दुसरा वारा आल्याशिवाय राहू नये. मग कोणता वारा येऊ नये?
वा बारे महाराज म्हणल्यानंतर काय प्रमाणला आता ध्यान द्यावर का बारे महाराज आता खरी मजा आहे. एक वारा येऊच नाही आणि दुसरा वारा आल्याशिवाय राहू नये. मग एक वारा कोणता येऊ नये महाराजांचं प्रमाण. स्वर द्या स्वर द्या कमी जास्त. अहंकाराचा वारा अहंकाराचा वारा न लागला जसा माझ्या विष्णुदाचा भाविकांशी. महाराज सांगतात अहंकाराचा वारा लागू नये. तुमच्या आमच्या जीवनात अहंकार येऊ नये. अहंकार आम्हाला ताप देतो राजा. हा ताप आम्हाला मरोत्तर त्या ठिकाणी तो ताप कायम राहतो. आणि म्हणून अहंकाराचा वारा या इमारतीत येऊ नये. आमच्या घरात गार वारा येऊ नये. बरोबर आहे की नाही. आमच्या या भौतिक जगतातल्या घरात गार वारा येऊ नये ते ताप देत. आणि या इमारतीत अहंकार येऊ नये. एक आता कोणता वारा आल्याशिवाय राहू नये. आला शीतल शांतीचा वारा महाराज आमच्या गुरुजींचं हे प्रमाण खूप आवडीचं. तुमचे बाबांचं प्रमाण या प्रमाणाला बाबांनी घ्यावा आणि मांडी हलवून त्याला त्या ठिकाणी आनंद घेत घेत या प्रमाणाला ऐका. वारा आला पाहिजे. हा वारा आला पाहिजे. आमच्या घरात आला शीतल शांतीचा वारा त्याने सुख झाले या शरीरा. आपल्या शरीराला सुख व्हावं असं वाटत असेल तर आतमध्ये शांतीचा वारा गेला पाहिजे. कोणत्या शांतीचा गेला. ती चक्रमारी ती का शांताबाईचा नाही. शांती म्हणजे कोण. आमच्याकडे दया क्षमा शांती तेथे देवाची वस्ती. दया आमच्याकडे दया असते तर शांती नसते. शांती असते तर क्षमा नसती आणि क्षमा असते तर दया नसती. आमचं लय भारी गणित आहे. परंतु या शांतीचा शांती हे भगवंताचं स्वरूप आहे. शांती हे भगवंताचं स्वरूप आहे. क्षमा हे भगवंताचं स्वरूप आहे आणि दया हे भगवंताचं स्वरूप आहे. दया धर्म का मूल है. दया धर्म का मूल है. पाप मूल अभिमान. तुम्हाला धर्माचं मूळ कोणतं असेल तर दया आहे आणि दया हे भगवंताचं स्वरूप. आणि म्हणून शांती देवाचं स्वरूप आहे. या घरात ती शांती गेली पाहिजे. आणि म्हणून या घरामध्ये हा वारा आला पाहिजे. शांतीचा वारा पिटला पातकांचा थारा. कळीकळाशी धाक धरा रागा. रामकृष्ण गोविंद नरहरी रामा गोविंदा वासुदेवा. ज्ञानोबरायने हा विचाराचा पाया रचला. काय केलं. जे अप्रगट ज्ञान आहे ते ज्ञान प्रगट केलं. जे ज्ञान लोपलेलं होतं ते ज्ञान तुम्ही आम्हाला दिलं.
लोपले ज्ञान जगी हितले नाती कोणी लोपले ज्ञान जगी ज्ञानोबरायांनी हा पाया रचला. अप्रगट ज्ञान प्रगट केलं, प्रगट गुह्य बोले, विश्व ब्रह्मचे केले, म्हणून रामेश्वरे चरणी मस्तक ठेविले. आणि म्हणून असा समरसतेचा पाया ज्ञानोबरायांनी रचला. एवढाच विचार 11 वाजले, ज्ञानोबरायांनी पाया रचला. आता नंतर कधी काळी येण्याचा योग आला तर भीती घालीन, म्हणजे भीती पाडीन नाही म्हणलो मी, रचन भीती. कधी काळी येण्याचा योग आला तर आपण पुन्हा याच्यावर बोलण्याचा प्रयत्न करू. भाविकांनो, तुम्ही गेल्या आपली वास्तू हे कधी झाली हो, प्राण प्रतिष्ठापना 18 तारखेला झाली. आपण याच कालखंडामध्ये भगवान परमात्म्याला इथं आपल्या गावामध्ये विराजमान केले. खरोखरच या भूमीला चैतन्य प्राप्त झालं. भाऊ बाबा तर होतेच, काहीच अडचण नव्हती, पण भगवान परमात्मा आला. म्हणजे बघा, दूध असावं, दुधात पुन्हा साखर पडावी. दूध अगोदरच गोड आहे, पण साखर पडली म्हणजे गोड झालं. पुन्हा आणि त्याच्यात केशर पडलं, गोड झालं. आता त्याच्यात माशी पडली. झोपले काय सारेच? नाही ना, माशी पडू देऊ नका, बरं नका पडू देऊ. भगवान परमात्म्याची सेवा करा, भाऊबाबांची सेवा करा. भगवान बाबा, वामन भाऊ महाराज, गुरु रे भीमशेव बाबा आणि तुमचं मंदिरामध्ये हनुमंतराय आहेत. त्याचबरोबर बाजूला आता पांडुरंग परमात्मा रुक्मिणी सहित आहेत, 2 जण आहेत. आता त्यांना बी सांगायला राहिलं नाही ना की मी तिला विचारून येतो, असं म्हणायचं काही राहिलंच नाही. 2 इथं, त्याच्यामुळे काही भरपूर आहे. आता त्याच्या बाजूला जी जागा रिकामी, चेअरमन लक्ष द्या माझ्याकडे, ती जागा बाजूला राहिली ना घुमटाच्या खाली, अर्थात त्या ठिकाणी आपले भगवान परमात्मा थोडे बाजूला आले घुमटाच्या खाली. कारण कलश का ठेवला जातो तर त्या कलशाचं दर्शन जर घेतलं तर त्या भगवान परमात्म्याचं जे अस्तित्व आहे त्या कलशाच्या स्वरूपानं ते त्याच्यात प्राण उतरवत असतं आणि ती देवता तुम्हाला आशीर्वाद देण्याकरता निर्माण होत असते. आणि म्हणून आपल्याकडं थोडासा भाग, थोडा चला व्यवस्थेचा भाग आहे आणि म्हणून त्याकरता बाजूला जागा रिकामी राहिली, त्याच्याकरता प्रयोजन काहीतरी करा. काय करा? माझं मत आहे, मला मन सांगतं असं, भगवान श्री ज्ञानोबराय जर तुम्हाला आणता आले, कुणी जर त्याच्याकरता कुणी दिली, एखादा कुणी जर दाता भेटला, कुणी एखादा तर मूर्ती देणारा भेटला आणि भेटेल तुम्हाला. आणि ती मूर्ती विराजमान कधी काळी तुमच्या योगानं अगदी 4-5 टाळकाऱ्याच्या भजन करत करत बसवा, काही अडचण नाही तुम्हाला. भजन करत करत बसवा. जर त्याच्यानंतर प्रॉब्लेम आला तर मला येऊन भेटा. भजन करत बरं का, पण बारे महाराज हे लागले चाललंय तुमचं आमचं नाही, ब्राह्मण बोलवा, ते हे करा, ही व्यवस्था आहे. करू नये माझं मत नाही, मी याच्या विरोधातला नाही, पण जर जमत नसेल तर मग करूच नाही का प्राण प्रतिष्ठापना, बरोबर आहे का नाही? हा, जमत नसेल तर मग 4-5 गावातले भजनी एकत्र या, बाहेरगावचे बोलवा, साधकाला बोलवा आणि भजन करा. आणि त्यांचं भजन करत करत त्यांना विराजमान, काही अडचण येत नाही. कारण नामाच्या चिंतनाने जर दोष जात असतील तर संत का वाचणार नाहीत? विचार करण्याची गोष्ट आहे. असं म्हणून मी तुम्हाला माझा मानस तुमच्या समोर व्यक्त केला. नाही, ते तुम्ही ठरवा. आता मला काय बाकीचं पुढचं बोलायचं नाही. माझा मुद्दा मी तुमच्या समोर शेअर केला. कारण तुम्ही मंदिर बांधलं, ऐका नामदेव, 1-2 मिनिटात सांगतो आणि सेवा समाप्त. वाह वाह, क्या बात, टाळी वाजवा. भगवान श्री ज्ञानोबरायांची आशीर्वाद आहे. 11,000 रुपये तुम्हाला भगवान ज्ञानोबरायांच्या मूर्ती करतायत.
याच्यापेक्षा वेगळं काय पाहिजे तुम्हाला नंतर ठरवा, तुम्ही एकत्रित बसून करा, याच्याशी माझा काही संबंध नाही. बर बर, चालेल चालेल दादा, टाळी वाजवा एकदा यांच्याकरता. आणि काल्याच्या दिवशी चेअरमन काल्याच्या दिवशी आंधळे महाराजांचा सत्कार करा बर का. मी असेल नसेल त्यांचा सत्कार करा. माऊली मी राहील नाही सांगता येत नाही माझं, तुम्ही त्यांचा सत्कार करा, कारण मी कामाचा माणूस आहे, त्याच्यामुळे मला शब्द नाही देता येणार. चला, माझा मुद्दा असा आहे, तुम्ही मंदिर उभा केलं, तुम्ही एवढी त्या ठिकाणी नामदेवरायांनी तर सुंदर त्याचं वर्णन केलेलं आहे. तुम्ही दान दिलं त्या मंदिराला, तुमचं तो भगवान परमात्मा ऋण ठेवणार नाही. नामदेवराय सांगतात, भूमिदाने होशी भूपाळू, भूमिदाने होशी भूपाळू, कनकदाने कांती निर्मळू, चंदन दाने सदा शीतळू, जन्मोजन्मी प्राणिया, अन्नदाने दृढायुष्य, अन्नदाने दृढायुष्य, उदक दाने सदा सुखी, मंदिर दाने भुवन पालखी. भगवान परमात्मा कोणाचं ऋण ठेवत नाही, नामदेवराय सांगतात. जर तुम्ही त्याचा जर त्या ठिकाणी काम केलं, मंदिर दान केलं, मंदिराला पैसा खर्च केला, तर तो भगवान परमात्मा पालखी पाठवतो, पालखी तुमच्या करता. पुढे पुढे भरपूर सांगितलं, वस्त्रदाने सुंदरपण, तांबूल दाने मनुष्यपण, तुम्हा मला त्या ठिकाणी सुपरिमळू उपचार गा. नामदेवराय सांगतात, तुम्ही हे सारं केलं तर जे वृक्ष लाविते सदा सर्व काळ, तयावरी छत्राचे झल्लाड. झाड लावा झाड. भगवान परमात्मा सांगतात, जे सर्व काळ वृक्ष लावतात त्याच्यावर मी छाया धरतो, त्याच्यावर माझं छत्र राहतं, त्याला त्या ठिकाणी दुःख प्राप्त होऊ देत नाही. ऐशा दानाच्या पंगती वेगळाल्या सांगू किती, एका ध्यारे लक्ष्मीपती, विष्णुदास म्हणे नामा. आणि म्हणून त्या दानाचं सार्थक तुमचं झालं, नंतरच त्या ठिकाणी तुम्ही पहा. एवढाच मुद्दा ठेवतो. मला बोलवलं, माझा मान सन्मान केला. यावर्षी तर आनंदाची बाब, माऊलीने मला फोन केला, म्हटले महाराज आम्हाला गायनाचार्याची कमतरता आहे. मी म्हणलं मग मी कोण आहे? त्यांना वाटलं तुम्ही कीर्तनकार माणसं, तुम्ही गायला कशाला येताल? पण नाही नाही, माझ्या गुरुजींची शिकवण आहे मला, जर तुमच्या या वारकरी संप्रदायात जेही काम तुमच्या वाट्याला येईल ते पहिलं करा, पहिलं करा. तुम्हाला जर टाळकरी होता आलं तर टाळकरी व्हा, तुम्हाला जर भजन गाता आलं तर भजन गा, तुम्हाला जे भेटेल ते करत राहा, नाहीतरी सेवा जरी करता आली तरी करा. हे सांगितलं. नुसतं कीर्तनकार म्हणून मिरवू नका, हे त्यांची शिकवण आहे. आणि म्हणून आपल्याही जीवनामध्ये काही घडलं पाहिजे भजन. आणि मला वेळ होता, मी वेळ काढला. एक कार्यक्रम तिकडला कॅन्सल झाला, मग मी नंतर कार्यक्रम घेतला नाही. दोन तीन विदर्भातले कार्यक्रम थोडेसे त्यांच्या व्यवस्थेनुसार कॅन्सल झाले. मग कसे कॅन्सल झाले आता ते तुम्हाला सांगत बसत नाही, म्हणजे ते इतकं अवघड पण नाही ते कॅन्सल होण्याकरता. म्हणजे असं थोडस व्यवस्थेचं, गावगाड्याचा प्रश्न आणि जाण्या येण्याच्या प्रश्नामुळं त्यांनी सांगितलं महाराज आता लांब यायचं, मग असं सांगितलं त्यांनी. म्हणलं जाऊ द्या, चालेल, मग काही अडचण नाही, मी थांबतो, चालेल ना बाबा. मग अशा पद्धतीनं मला वेळ होता म्हणून मी तुम्हाला एवढा वेळ दिला. आता उद्या मला सांगता येणार नाही. आणि म्हणून तुमचं सर्वांचं हे प्रेम मला त्या ठिकाणी आनंद देणारं, माझा उत्साह वाढवणारं ठरलं. असंच प्रेम तुम्ही त्या ठिकाणी करा. आणि कार्यक्रमाला पुढच्या वर्षी त्याला सुंदरसं त्या ठिकाणी बरं का, आंधळे महाराजांचा ज्या काही प्रश्न असेल त्यांच्याशी बोलून त्या 2 पट्ट्या वाढवा. पुन्हा नंतर आता थंडीचा कालखंड असतो, खालून हवा नाही यायला पाहिजे, असं पण काहीतरी करा. मस्त वाटलं पाहिजे. बॅनर तयार करा. प्रसिद्धीत ज्यावेळेस तुमच्या कार्यक्रमाला येईल ना, त्यावेळेस तुमचा कार्यक्रम लय मोठा झालेला असणार आहे. प्रसिद्धी नाही तुमच्या कार्यक्रमाला. आता युट्यूब चॅनल वाले आहेत, ती प्रसिद्धी त्यांचं काम करतील, परंतु त्यांना फोटो काढण्यासाठी तर पाहिजे ना. बाबा भाऊचा फोटो करा, स्टेज करा, स्टेजवर बाबांची त्या ठिकाणी घटस्थापना करा. करतायत ना घटस्थापना, हे ते होतंय मंदिरामध्ये, पण लोकांना दिसलं पाहिजे. ज्यावेळेस ते प्रसारित होईल, फ्लॅश होईल ना, त्यास लोक आपोआप येतील, दर्शन घेतील, जातील आणि बसतील. आणि कोण जाणे भगवान बाबांचा विचार त्याच्या डोक्यात जर गेला तर ते येऊन बसते आणि किती काही देणगी देऊन जाते आणि आपल्याला आनंद मिळतो. असो, तुमच्या व्यवस्थेप्रमाणे चांगलं करण्याचा प्रयत्न करा. आणि म्हणून
सर्वांना धन्यवाद व्यक्त करतो। या ठिकाणी मध्यवर्ती भजन होईल, ज्ञानेश्वर माऊली भजन होईल आणि नंतर ही सेवा भगवंताच्या चरणी समर्पित करूया। विठोबा रखुमाई असं ज्या त्या गावात म्हणलं, ह्या गावातले 7 दिवसाच्या आत मरून जाते। अरे लोक जाम झाले, अरे जाम म्हणायला लागले। महाराज म्हणले 7 दिवसाच्या आत मारणार। एका मंडपाच्या बल्लीला टेकून एक म्हातारी बसलेली होती, ती लागली हसायला, इथं आली नाही म्हणत, ती हसायला लागली। मी म्हणलं अजय तुम्ही का हसायला लागलात? ती म्हणली तू काय म्हणला? म्हणलं मी म्हटलो की या गावातले 7 दिवसाच्या आत मरून जाणार। आणि ती म्हणली मी या गावचीच नाही। सारे झोपलेले। ज्ञानेश्वर माऊली